अहिल्यानगरमध्ये 42 ते 43 अंश सेल्सिअसवर पारा आहे आणि या उन्हाचा फटका फळबागांना आता बसतोय। तर पाण्याची पातळी खाली गेलेली आहे, त्यामुळे अनेक भागांना पाणी देण्याचं नियोजन करावं लागतंय। उन्हामुळे फळांवर डाग पडतायत आणि त्यामुळे फळांची चमक जाते। त्यामुळे आता या उन्हापासून फळबागांचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकरी आपल्या फळबागांवर पांढरं आच्छादन टाकतायत। झाडांवर साधन टाकल्यामुळे उन्हापासून फळांना संरक्षण तर मिळतंच आहे, पण त्यासोबतच पाण्याचीही मोठी बचत होते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। पाहूयात। उन्हाची तीव्रता वाढत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तापमान 40 ते 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात आहे आणि याचा परिणाम नागरिकांसह झाडांना देखील होतोय। आपण आता अहिल्यानगर शेजारी असलेल्या एका डाळिंबाच्या बागेमध्ये आहे। या डाळिंबाच्या बागेला पांढऱ्या कपड्याचं आच्छादन करण्यात आलेलं आहे। हे आच्छादन करण्याचं मुख्य कारण म्हणजे पाणी कमी लागतं झाडांना आणि त्यासोबतच झाडांची जी उन्हामुळे होणारा परिणाम आहे तो देखील होत नाही। आता या झाडाला डाळिंबाच्या झाडाला फळं देखील आलेली आहेत। ह्या फळांचं देखील संरक्षण या आच्छादनामुळे होत आहे। शेतकऱ्यांनी ही नवीन शक्कल लढवलेली आहे झाडांना वाचवण्यासाठी, त्याचं पाणी वाचवण्यासाठी आणि याचा चांगला परिणाम देखील जाणवतोय। प्रामुख्याने पाण्याची बचत होतीये, त्यासोबतच झाडांची देखील हानी टाळली जात आहे आणि यासाठी शेतकरी आता आपल्या बागेवर पांढऱ्या कपड्याचं आच्छादन टाकतायत। आपल्या सोबत त्या बागेचे बाग करणारे शेतकरी आहेत। दादा, हे आच्छादन आपण किती वर्षापासून करतोय, याचा काय आपल्याला चांगला परिणाम जाणवतोय? 3 वर्षापासून करतो। त्याचा उन्हाने संरक्षण होतं आणि फळाची शायनिंग चांगली होती। प्रामुख्याने पाण्यामध्ये किती बचत होती, पाण्याचा कसा त्यांना फायदा होतो? दिलेलं पाणी वाढत नाही का? पाणी 2 दिवसाला देण्याऐवजी 3 दिवसाला दिलं चालतं कव्हरमध्ये, त्याच्यामुळे कव्हर टाकलं नाही आपण। पाण्याची बचत किती होते याच्यात? म्हणजे एका वेळेला आपण किती तास पाणी द्यायचं आधी, आता हे आच्छादन टाकल्यानंतर किती तास द्यावं? 3 तास पाणी देत होतं पहिले, 2 तास दिलं तर चालतं। एकूणच पाण्याची बचत होते, फळांची फळं ही टिकतात। एकूणच उन्हाची तीव्रता कमी व्हावी यासाठी नागरिक जशी काळजी घेतात तशीच काळजी आता फळबागांची देखील घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।